ठाण्याचे आयुक्त राव यांना आम्ही भेटलो. विषय असा होता, ठाणे महानगरपालिकेतर्फे दरवर्षी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतायत आणि होत असते. आणि ह्या वर्षीसुद्धा 17 मेला ठाणे महानगरपालिकेतर्फे जयंती उत्साहात साजरी झाली. आणि त्या उत्साहामध्ये आम्ही संपूर्ण ठाणे शहरातील आंबेडकर अनुयायी त्या ठिकाणी आम्ही होतो जयंतीमध्ये आणि उत्साहात ती जयंती पार पडली. ठाणा स्टेशनमध्ये जेव्हा रॅली निघाली तर रॅलीच्या 5 मिनटं आधी आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार आम्ही टाकलेला आहे. आणि हार टाकताना माझ्या असं लक्षात आलं का बाबासाहेबांचा पुतळा हालतोय, माझ्या लक्षात आलं. तर मी दुसऱ्यांदा सुद्धा परत हात लावला. तर मला तरीसुद्धा वाटलं का हे पुतळा कुठेतरी हालत आहे. परंतु मी कुठेही वाच्यता न करता, कारण त्या ठिकाणी खाली जवळजवळ हजारो पब्लिक त्या ठिकाणी होती, आंबेडकर अनुयायी त्या ठिकाणी होती. म्हटलं मी जर काही वाच्यता केली तर उगाच आंबेडकर समाज चांगल्या उत्साहाच्या दिवशी भडकतील आणि काहीतरी वेगळा प्रकार होऊ नये म्हणून मी तो शांततेत त्या ठिकाणी रॅलीमध्ये सहभाग झालो आणि आम्ही जयंती साजरी केली. परंतु मी दुसऱ्या दिवशी इन्क्वायरी केली. इन्क्वायरी केल्यानंतर आमचे सहकारी आणि ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अशोकजी बनसोडे यांनी मला सांगितलं का साहेब 14 एप्रिलच्या मधल्या पिरियडमध्ये माझ्याकडे आप्पा पाटील कॉन्ट्रॅक्टर आणि एक कर्मचारी, सफाई कर्मचारी जे नेहमी बाबासाहेबांचा पुतळा साफसफाई करतात, त्यांनी सुद्धा यांच्या कानामध्ये सांगितलं का हो पुतळा हालतो. आणि पुतळा हालतो म्हटल्यानंतर आणि मध्य पिरियड आमची बोलणी झाली म्हणजे काल परवा. आणि मी लगेच तातडीने सन्माननीय आयुक्ताच्या नावाने पत्र तयार केलं आणि आम्ही आज पत्र साहेबांना दिलं. साहेबांनी तात्काळ अधिकाऱ्यांना आदेश दिला का तुम्ही तात्काळ एक 2-4 लोकांची कमिटी घेऊन तुम्ही तात्काळ स्टेशनला पोहोचा आणि जे पुतळ्याचा काय आहे विषय तो लवकर मला सादर करा. आता आयुक्तांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे, पुढची भूमिका काय असेल आपली? नाही, आता आयुक्तांनी आदेश दिला. त्यांना आयुक्तांनी स्वतः सांगितलं का आम्हाला आमचा तो अस्मितेचा विषय आहे आणि आम्हाला ते करणंच आहे. तर मी त्या पत्रामध्ये असं दिलं का जर तुम्ही लवकर कारवाई केली नाही तर लवकर तुम्ही निर्णय घेतला नाही तर पुढच्या काळामध्ये आम्ही आंदोलन करणार.